शॉपिंग. फेमस एक्झिबिशन्स मध्ये कायम एलिगंट कलेक्शन घेऊन येणारी श्यामला माझी मैत्रीणच होऊन गेले. नुकतंच तिने ठाण्यामध्ये एक बुटीक ओपन केलं. मी लगेच तिथे गेले, मस्त खरेदी करून आले सुद्धा. चला सगळेच जाऊ श्यामाच्या बुटीक मध्ये. हॅलो श्यामा. हॅलो. हाय. वेलकम वेलकम. मेश नंतर आता ना. येस, 2 महिने होत आले जवळ झाले 2 महिने. मार्च मध्ये. राईट. बोरिवलीला होतं ना तेव्हा मी आले होते तुझ्याकडे. अगदी बरोबर. चौथ्यांदा वगैरे असेल आय थिंक. अगदी बरोबर. म्हणजे ते सगळं तुझं कलेक्शन जे मी साड्या बघितल्या. राईट. साड्या होत्या. साड्या खूप होत्या आणि मी ज्यांना दिल्या त्या साड्या त्या सगळ्यांनी मला विचारले कुठून घेतलंस. थँक्यू सो मच. आणि आता एक बरं झालंय, म्हणजे मला आता कुठे एक्झिबिशन लागतंय मग श्यामाला पकडा तिकडे जाऊन. तू ठाण्यात आलेस मला इतकं बरं पडणार आहे. येस. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि नातेवाईकांना मला शॉपिंग करायची तर गरज नाही, त्यामुळे मी फक्त आता माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी शॉपिंग करायला आले. अगदी. आणि मेशला आला होता तेव्हा साड्या बघितल्यात. आता शॉप मध्ये तुम्हाला बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हो. बेस्ट मटेरियल आहेत, शॉर्ट कुर्तीज आहेत, स्कर्ट्स आहेत, वन पीसेस आहेत, वाईड व्हरायटी आहे. म्हणजे चकाकलेले आहेत डोळे सगळं कलेक्शन बघून. थँक्यू. रेड. प्रत्येकाचं वेअरिंगचं पॅटर्न वेगळं आहे, वेगळी डिझाईन तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये. ह्याचा दुपट्टा तर खूपच सुरेख आहे. नुसता रेड अँड व्हाईट नाहीये, त्याला थोडस ग्रेचा एलिमेंट दिलाय, त्याच्यामुळे ते रेड आणि अजून उठून दिसतंय. तर हे इकत मधलं झालं. आपल्याकडे जयपूर कॉटन मध्ये आहे. जयपूर कॉटन मध्ये प्युअर कॉटनचा टॉप आणि बॉटम येतो आणि हा मल कॉटनचा दुपट्टा येतो. इतका सॉफ्ट, अगदी खूप छान आहे. ह्याचा फील इतका गोड आहे, मस्त एकदम. हे बघ, ग्रेट. इंडिगो इनथिंग आहे अजूनही आणि उन्हाळ्यात आणि नॅचरल कलर डाईड. इंडिगो नावातच आलं सगळं. हे कॉम्बिनेशन चांगलं केलंयस, आवडलं मला. येस. आणि हा दुपट्टा मस्त. दुपट्टा तर अगदी मला सगळ्यात जास्त सगळ्या ड्रेसचे दुपट्टेच आवडतात. दुपट्टे जीव अगदी. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हे एमपीचं आहे, बाग प्रिंट म्हणतात याला. बेसिकली बाग प्रिंट हे जेल मधले कारागिरांनी ह्याच्यापासून सुरुवात झाली होती. म्हणजे जे कैदी जे असतात त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, तर त्यांना हे बागेतलं जे एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स प्रिंट माहित नव्हतं. म्हणजे मला आवडतं खूप. पण आणि आता ते बाग प्रिंट सर्रास म्हणजे ह्याच्यामध्ये करून घेतात कारागीर. पण पूर्वी बेसिकली हे असं होतं की हा सलवारचा कपडा. हे बघ, हे आपण बाग म्हणू शकतो कारण हे खरंच बागेतले एलिमेंट्स आहेत. हे सगळी फुलं म्हण, वेली म्हण, छोट्या छोट्या. हे मला आज कळलेलं आहे की त्याला बाग का म्हणतात. आणि हा दुपट्टा परत मल कॉटनचा सुंदर असा. सुंदर आहे. मला ना तुझ्याकडचा कपड्याचा फील इतका आवडतो, त्याच्यासाठी म्हणजे म्हणून मी मगाशी म्हणलं तुला की आता ठाण्यात आली आहे. आता झालं तेच आहे ना की कॉटनच्या नावाखाली इतकं मिक्स मार्केटमध्ये मिळतं. हे कॉटन झालं. हे आता मुडाल सिल्क. मुडाल सिल्क मधल्या साड्या तर माझ्याकडे असतातच, सगळ्यांना खूप आवडतात. पण ड्रेसही खूप सुरेख दिसतो मुडाल सिल्कचा. जसा हा मी घातलेला ड्रेस आहे हा पण मुडालचाच आहे. आता हा त्याचा टॉपचं मटेरियल, त्याला मस्त असा नेक पॅनल दिलेला आहे. हे त्याचं सलवार. पण एक्सपेरिमेंट खूप करू शकतो शिवण्याचे पण. आणि ना मला ह्याचं काय आवडतं माहितीये, ह्याचा फॉल जो आहे ना असा, तो कॅरी करायला शक्यतो लावू नये, कारण हे आतल्या बाजूने कॉटन बेस असतं आणि वरतून सिल्की फील असतं, त्यामुळे इरिटेशन होत नाही, कम्फर्टेबल वाटतं अतिशय. हा येस. आता साड्या बघायच्या आहेत. साड्यांमधलं पण थोडंसं युनिक कलेक्शन दाखवत आहे, म्हणजे 2 महिन्यापूर्वी बघितलेल्यापेक्षा वेगळं काहीतरी. येस. तर ही तस्सर सिल्क पहिली. याच्यात क्रीम कलर आहे, ब्लू आहे. सुंदर आहे ग हा रंग.
आणि हे आपण टसर सिल्कवर मशीन एम्ब्रॉयडरी करून घेतलेली आहे. लवली. त्याच्यावर सुंदर असा हा पिंक ब्लाउज पीस येईल, कॉन्ट्रास्ट. खूप सुंदर. कशी वाटली? मस्त आहे. याची रेंज सांग ना. ही साधारण 7,500 येते. ओके. आणि टसर चांगलं टसर. हो. त्याच्यानंतर ही मुडालमध्ये मोस्टली सगळे अजरक प्रिंट वर्क, हो म्हणजे जास्त तेच मिळतं. तर आपण हे शिबोरी वर्क करून घेतलेलं आहे, म्हणजे बांधणीचंच भाऊ म्हणायला हरकत नाही. फार सुंदर आहे. ही पण तुम्हाला साधारण 4,200 अशी याची किंमत जाते. बांधणी ऑल टाइम फेवरेट. ऑल टाइम. येस. हा रंग पण आणि याच्यामध्ये सुंदर रेड, ग्रीन, ब्लू असे कलर्स अवेलेबल आहेत. याला हा असा लगडी पट्टा येईल. हे आता हल्ली खूप फेमस आहे. म्हणजे बाकी कुठे बॉर्डर वगैरे नाही, फक्त पदराला. म्हणजे फार हल्ली लोकांना नको असतं ते फार जरीचं. खूप सुरेख दिसतंय. आता आम्ही याला रोल प्रेस वगैरे मुद्दामून केलेलं नाहीये, कारण मग ते प्रिंट आहे का असं लोक विचारतात. तर ते ऍक्च्युअल बांधणी कळावं म्हणून त्याची जेन्युइनिटी कळली पाहिजे ना. कलमकारी ही म्हणजे ऍक्च्युअली कलमकारी म्हणजे पेनाने, बांबूच्या पेनाने जी पेंटिंग केलं जातं त्याला कलमकारी म्हणतात. पण हे त्याच्यातलं, कारण ते खूप एक्सपेन्सिव्ह जातं. त्या प्रोसेसला 28 प्रोसेसमधनं ती साडी जाते, तेव्हा ती साडी बनते. म्हणून त्या मोस्टली प्युअर सिल्क मध्येच बनतात. तर आपण हे मंगलगिरी सिल्कवर, कॉटन सिल्कवर हे असं कलमकारी इन्स्पायर्ड प्रिंट, ब्लॉक प्रिंटिंग करून घेतलेलं आहे. तर हा त्याचा ब्लाउज पीस येईल. हा सुंदर पदर येईल. आणि अशी पूर्ण साडी. ब्लाऊज आहे ना तुझं तिकडे गेलं, पण ते इतकं गोड दिसेल. ते ब्लाऊज वर तो पदर आणि इथे वारली. येस, वारली. याच्यामध्ये खूप सगळी मोस्टली फ्लोरल प्रिंट मध्ये येतं, पण आपण थोडंसं वारली प्रिंट मध्ये आणायचा प्रयत्न केलाय. काहीतरी फ्युजन आवडतं, वेगळं काहीतरी करायला. आता हा एक वेगळा प्रकार आहे. पूर्वी म्हणजे माझ्या आईकडे ह्या साड्या होत्या, त्यामुळे मी शोधतच होते की ह्या तशी साडी मिळते का. तर मिळाल्यात. या केरळच्या साड्या आहेत. आपलं केळ्याचं जे खोड असतं त्या खोडामधनं जे फायबर निघतं त्या फायबर पासून ह्या साड्या बनतात. येस. आता मंगलगिरी, मी जसं म्हटलं की मंगलगिरीमध्ये माझ्याकडे भरपूर व्हरायटी आहे. तर हे मंगलगिरी मधलं सिल्वर स्ट्राइप्स मधलं आहे. ओ, लवली रंग आहे ते. ह्याच्यात अजूनही भरपूर रंग आहेत. हे इथे. त्याच्यानंतर आपल्याकडे मी मगाशी हँड पेंटिंग वाल्या साड्या दाखवल्या नाही. या हँड पेंटेड साड्या आहेत आपल्याकडे. ह्याच्यामध्ये पण भरपूर रंग आहेत. व्हाईट, लेमन येलो, एकापेक्षा एक सुंदर रंग आहेत. समर आहे ना, ब्राईट. याला ब्लाऊज कसं असतं? पण ह्याचं पण ह्याच रंगाचं प्लेन ब्लाऊज आहे आणि स्लीव्स वर आपण फ्लावरचं मोटिव्ह, जे फ्लावर आहे त्याच फ्लावरचं मोटिव्ह स्लीव्ह साठी दिलेलं आहे. आणि चंदेरी कॉटनची हँडलूम साडी आहे, त्यामुळे एकदम इझी टू ड्रेप, इझी टू कॅरी. त्याच्यानंतर हे मंगलगिरीच आहे, पण जसं महेश्वरीमध्ये कॉटन सिल्कचा रेशो कमी जास्त झाला की प्राइस व्हेरी होते, तर त्याचप्रमाणे आहे. ही जरा सिल्कची क्वांटिटी जास्त आहे त्यामुळे. आणि ह्याला सुंदर अशी टेम्पल बॉर्डर गोल्डन दिलेली आहे. फेस्टिव्ह वेअर साठी ही साडी खूप पसंत केली जाते. त्याच्यानंतर मगाशी जे बनाना सिल्क दाखवलं त्याच्यातलं हे एक आहे. पुढे अजून ह्याचे रंग आहेत, ते दाखवतेच मी. मंगलगिरी अगेन, हे ऑफिस वेअर साठी. ह्याच्यामध्ये चेक्स मध्ये खूप वेगवेगळे कलर्स येतात. ऑफिस गोअर्स साठी कम्फर्टेबल अशी वेअर साडी. लखनवी प्युअर जॉर्जेटवर पूर्ण हँडवर्क केलेलं आहे. जॉर्जेट आहे. हे प्युअर शिफॉन लेहरिया. त्याच्यातला एक पीस आपण तिथे मॅनिक्विनला पण लावलेला आहे, तोही दाखवू. या पण अतिशय लाईट वेट आणि त्या कारणाने त्याच्यामध्ये हा अजून एक हँडलूम मधला कलर आहे. ही महेश्वरीमध्ये त्या चंदेरी आहेत. ही महेश्वरीमध्ये कॉटन सिल्क हँडलूम हँड ब्लॉक प्रिंटेड साडी आहे.
मगाशी जी मी तुम्हाला शिबोरी मधली दाखवलं त्याच्यातलाच अजून एक कलर आहे. बांधणीमध्ये तर माझ्याकडे कलरची कमी नाहीये. तो मगाशी एक लाईट पिंक दाखवला, हा डार्क पिंक, मस्टर्ड येलो, ब्लू, रेड. ब्लू फार इन आहे हल्ली. येस, याच्या आत्ता मी शॉप ओपन झाल्यापासून 2 साड्या गेल्या आहेत आणि पुन्हा ब्लू मागवलाय कारण आवडतोय सगळ्यांना. ही पण बांधणी, पण ह्याला आपण हा प्रिंट आहे, हे ऍक्च्युअल हे नाहीये, म्हणजे वोवन वाला नाहीये, हँड ब्लॉक प्रिंट आहे. पण मोडालच आहे, पण हे जयपूर प्रिंट आहे. याची 3950 किंमत आहे. आता मार्केटमध्ये असं झालंय ना की सगळ्याच्या कॉपीज इतक्या मिळतात तर लोक म्हणतात अरे 3000ला पण मोडाल मिळते. पण फॅब्रिकमध्ये फरक असतो, प्रिंटिंग प्रोसेस मधला फरक असतो. स्क्रीन प्रिंट आलं की प्राइस कमी होते. ही पण अजरक प्रिंटच आहे. येल्लो कलर, ह्या बेसिकली नॅचरल कलर डाईड साड्या असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये एक 5 कलर येतात. ब्लॅक, ब्लू, मरून, येलो, कॅमल कलर आणि क्रीम कलर, हे एवढ्याच कलरमध्ये ह्या साड्या मिळतात. अच्छा. हा आपला जो महेश्वरीचा, जसं मगाशी मी बाग प्रिंटचं ड्रेस मटेरियल दाखवलं, तर हे बाग प्रिंटच्या मोडाल सिल्क साड्या आहेत. ही पण बाग प्रिंट मध्येच आहे. ही नेसता पटकन येतं, हे खूप महत्वाचं. येस, माझ्याकडच्या सगळ्या साड्यांना खासियत तीच आहे की पटकन तुम्ही साड्या नेसून, मेनली हँडलूम असल्यामुळे ते त्याच्यामध्ये आपोआप येतच. ड्रेप. ही साडी मोडाल सिल्कच आहे, जयपूर प्रिंट मध्ये. बांधणी आपण एक्सपेरिमेंट्स करत असतो काही, तर त्या एक्सपेरिमेंट मधलं हे एक आहे. ह्याच्यातल्या 8 साड्या मी बनवल्या होत्या. आता ह्याच्यातली हा सिंगल पीस राहिलाय. बांधणी एम्ब्रॉयडरी आहे खालची. बांधणीवर आपण मशीन एम्ब्रॉयडरी करून घेतली होती, पदर आणि बॉर्डर. खूप सुंदर, खूप सगळ्यांना आवडल्या. येस, आता लिनन समर स्पेशल, हे लिनन विथ कॉपर जरी. छान आहे. ही दाखव ना जरा, अशी ओपन करून दाखव. तू अशी लावून दाखव. खास आहे हे कॉपर. येस, या बनवून घेतलेल्या. त्याच्यात 2च कलर मी बनवले होते, ग्रीन आणि ब्लू, कारण परत तेच नॅचरल कलर. हो, टॅसल्स पण आहेत. येस, ही अशी साडी येते, त्याला छान कॉपरचा असा पदर येतो. छान दिसतात ते. हे बादलावर मागे ज्या दिसतात आहे ना, त्याच्यातलाच हा अजून एक रंग आहे, वाईन कलर. या सगळ्या मी आता ज्या दाखवत आहेत ह्या लिननच्याच साड्या आहेत. हा पदर आहे, आतमध्ये पण अशी बुट्टीवाली साडी येते. जामदानी छान दिसते. जामदानी इज बेसिकली, लोकांचं बऱ्याचदा असं कन्फ्युजन होतं की जामदानी कपडा आहे का की आहे काय, तर जामदानी इज अ वीव बेसिकली. मग ते कुठल्याही मटेरियलवर जामदानी वर्कच्या साड्या मिळू शकतात. हे आपल्या आंध्र प्रदेशच्या इकत, हे मर्सराइज कॉटनचं इकत आहे आणि हे प्युअर कॉटन, म्हणजे हे कॉटनच आहे प्युअर, पण प्रोसेस्ड कॉटन आहे. आणि हे डायरेक्टली जो कॉटनचा थ्रेड असतो त्याच्यापासून ही बनवलेली डबल इकतची साडी आहे. ह्या मंगलगिरी, मी मगाशी कॉटन सिल्क सगळ्या दाखवल्या. ही मंगलगिरी प्युअर कॉटन आहे आणि त्याच्यावर आपण हँड पेंट केलेलं आहे. तर अशी ही आपल्याकडे सर्व्हिस आहे की तुम्ही साडीचा रंग सांगा, तुमच्या डोक्यात काही थीम असेल ती सांगा आणि त्याप्रमाणे आपण साड्या पेंट करून देतो. मध्यंतरी एकांना कृष्ण भक्त होत्या, तर त्यांना मोराच्या पिसाची साडी हवी होती, तर त्यांना ब्लॅक साडीवर आपण मोरपिसं पूर्ण करून दिली होती. या हँडक्राफ्टेड साड्या आहेत. मध्यंतरी ह्याचा खूप लोकांना म्हणजे खूपच आवडत होत्या. आत्ताही माझ्याकडे आता 2 राहिल्यात, अजून मी केल्या नाही आहेत कारण हे खूप टाइम कन्झ्युमिंग गोष्ट आहे. सध्या शॉपच्या ओपनिंगमुळे हे जमलं नाही, पण आता ह्याच्यात अजून बनवीन. आपल्याकडे रेडीमेड ब्लाउजेस पण आपण करतो. हे रेडीमेड ब्लाउज मध्ये खणामध्ये एक सगळ्यांना आवडतं अशा टाईपचे ब्लाउज असतात. प्लेन ब्लाउज असतात, स्लीवलेस. हल्ली मुलींना कॉन्ट्रास्ट कशावरही मॅच करायला आवडतं, तर त्या टाईपचे ब्लाउज असतात. एम्ब्रॉयडर्ड वाले हे असे ब्लाउज असतात. हे आपण असे करूनही देतो. आता जस्ट एक कपाटामध्ये जर
हे केलं तर या आपल्या हँड पेंटेड साड्यांचं कलेक्शन आहे. इथे बाकी ड्रेस मटेरियल्स आहेत ते मी दाखवते पुढे. मगाशी जे डबल इकत दाखवलं त्याच्यात कलर्स आहेत. हे मगाशी अजरक दाखवलं मुडाल सिल्क, त्याच्यामध्ये कलर्स आहेत. आणि आपली एक स्पेशालिटी जी आहे ते रेडी टू वेअर साडीज. आपण ज्यांची कंप्लेंट असते की मला साडी नेसता येत नाही किंवा सांभाळायला डिफिकल्ट जातं, तर त्यांच्यासाठी आपल्याकडे सोल्युशन आहे. आपण 2 पद्धतीमध्ये रेडी टू वेअर साडी स्टिच करून देतो. तर त्याच्यामध्ये एक येते ज्याला स्कर्ट पॅटर्न म्हणतो आपण, म्हणजे जसा आपला पेटीकोट असतो जस्ट तसंच पायातनं घालायचं, झिप असते साईडला, ते झिप अप करायची, नाडी बांधायची आणि फिरवून पदर घेतलात की तुम्ही साडी नेसून तयार. ह्या निर्या आहेत, केलेलं आहे ऑलरेडी आहे. येस, लाईक पॅन्ट यू कॅन वेअर इट आणि फक्त फिरवून पदर घ्यायचा, फिरवून टाकून द्यायचा खांद्यावरती. ग्रेट, दॅट्स इट. मला आधी मी ऑफिसला होते तेव्हा का नव्हतं हे मी 4 वर्षापूर्वी सुरू केलं आणि पहिला व्हिडिओ केला आणि फेसबुकवर त्याला 26 मिलियन व्ह्यूज मिळाले. आणि त्याच्यानंतर वर्षभर मी फक्त तेवढंच करत होते. तुला साडी आणून दिली तरी तू करून देतेस? तुमची साडीचंही बनवून देतो, साडी माझ्याकडनं घेतली तरीही करून देतो. आता जसं हा दुसरा पॅटर्न आहे ते विथ लाइनिंगच बनवतो आपण. हे विदाऊट, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा पेटीकोट आतमध्ये घालून ही वरती रॅप करू शकता, कमरेला गुंडाळून. इथे तुम्ही टाय केलं की ह्या क्लिप करायच्या इथे. मग आम्ही मल्टिपल लूप्स देतो की जेणेकरून तुम्हाला जेवल्यानंतर, जेवायच्या आधी कमी जास्त सगळं करता येतं. आणि बस निर्या केलेल्या आहेत, फिरवून पदर घेतलं की साडी नेसून तयार. मस्त आहे. तर हे खूप आवडतं लोकांना आणि त्यांच्या साड्यांचंही करून देतो, त्यामुळे ते हिटच जातं. हे हिट आहे. येस. श्यामला मस्त आहे ड्रेस, खूप आवडला मला, खूपच छान आहे. हा प्युअर कॉटनचा आहे आणि ह्याची खासियत म्हणजे तुम्ही अगदी मशीन वॉश करू शकता, काहीही होत नाही या ड्रेसला. शक्य असल्यास माइल्ड डिटर्जंट युज करा बस. ओके, मी हा ट्रायल रूम मध्ये ट्राय करते आणि इथे मला त्याचा कलर्स पण दिसतात वेगवेगळे. ह्याच्यात हे 2 कलर्स अवेलेबल आहेत, हा ब्लू आणि हा येलो. त्याच्यानंतर 1 पीस मध्ये आपल्याकडे अजून ऑप्शन्स आहेत. हा प्लेन विथ अजरक बॉर्डर. ओके, मस्त आहे. हा पण छान आहे. हा पूर्ण अजरकचा, जुन्या फॅशन परत येतात. हा तर बघून कळतच आहे, खूप सुंदर आहे. हा मस्त एकदम. ह्याच्यात कलर्स होते रेड, ब्राऊन, पण आता हा सिंगल पीस राहिलाय. ओके. त्याच्यानंतर हा सुंदर बीच वेअर म्हणू शकता किंवा हल्ली म्हणजे पिकनिक घालण्यासारखा ड्रेस आहे. साइजेस अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये. हा पण एक 1 पीस आहे, ह्याच्यामध्ये खूप कलर्स आणि L, XL, XXL पर्यंत अवेलेबल आहेत. आता युनिक कलेक्शन मधले अजून दाखवते. मुडाल सिल्कचे कफ्तान आहेत बनवलेले आपण. ह्याच्यामध्ये नवीन नवीन पॅटर्न्स येत असतात, म्हणजे कफ्तान पण फॅब्रिक वेगवेगळं मुडाल सिल्क मधलं. हा रॉ सिल्क मधला आहे, कुर्ती म्हणून पण वापरू शकता तुम्ही किंवा 1 पीस म्हणूनही वापरू शकता. हा खणाचा स्कर्ट आहे, सुंदर असा. याच्यावर आपल्याकडे खणाचे टॉपही आहेत, तेही आपण दाखवू. हा स्कर्ट आहे पॅचवर्कमध्ये, अजरकचे पॅचवर्क केलेले आहेत, पूर्ण कळी आहेत बेसिकली. त्याच्यानंतर हा लॉंग ड्रेस आहे, फ्लोअर लेंथ, साऊथ कॉटन मध्ये सिल्वर जरी. आम्हाला पण घालायला. येस, हल्ली म्युझिक असतं ना, तर त्याला काय म्हणतात, संगीत मेल. हो, अगदी. त्याच्यानंतर हे आपलं ट्रेडिशनल इल्कल ज्याला म्हणतात, त्याच्यापासून बनवलेला ड्रेस आहे. आपण त्याची ट्रेडिशनल बॉर्डर खाली वापरली आहे आणि स्लीव्ज नाही दिलेली आहे आणि असा सुंदर 1 पीस केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडे कॉट सेट आहे. हे मुडाल सिल्क मधले असे कुर्तीज आहेत, शॉर्ट कुर्तीज मध्ये, कॉटन मध्ये हा एक ऑप्शन आहे. हे सगळे शॉर्ट कुर्तीजचे ऑप्शन्स मी दाखवते काय काय आहे. दुकानात व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला अजून बरीच व्हरायटी बघायला मिळेल.
सगळे समर स्पेशल. आणि आपल्याकडे मुंबईला तर समर 12 महिनेच असतो. लखनवी प्युअर कॉटन, सुपिरियर क्वालिटीचं कॉटन आहे आणि एंटायर हँडवर्क आहे, अगदी फाईन हँडवर्क आहे अजरक मध्ये. हा छान आहे ग. ह्याच्या टी शर्ट्स पण घालतात अगदी. हो, तुम्ही ह्याच्यावर छोटं कोटी येते जॅकेट सारखं, ते घालू शकता. हे प्युअर जॉर्जेटचं लखनवी आहे. बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की स्लीप वेगळी घालायचं, मग ते असं विचित्र होतं, तर आपण त्याला अस्तर लावून शिवलेलं आहे. हे कोटा फॅब्रिक विथ मोडाल सिल्क फॅब्रिक असं कॉम्बिनेशन करून आपण नायरा कटचा असा हा हे बनवलेला आहे कुर्ती. त्याच्यानंतर हे अजरक मधल्या काही रेडीमेड कुर्तीज आहेत. हे आपण सोर्स केलेलं आहे, हे आपलं ओन मॅन्युफॅक्चरिंग नाही आहे. पण ह्याच्या आधी जेही सगळे दाखवले ते आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. हा महेश्वरी मध्ये रेड अँड ब्लॅक चेक्स मधला विथ दुपट्टा असा सेट आहे, 2 पीस वाला. आणि हे मी ना नीता अंबानीचा एक ड्रेस बघितला होता, मला तसा करायचा होता, म्हणून मी ऑफकोर्स तिचं फॅब्रिक एकदम क्लासीवालं होतं. हे मी बनारसी मध्ये हा बनवला आहे. खूप घातल्यानंतर सुरेख दिसतो. ह्याच्या खाली काय पॅन्ट आहे, याला स्ट्रेट पॅन्ट आहे क्रीम कलरचीच. मी कलकत्त्याच्या जवळ एका गावातल्या 6 बायकांच्या ग्रुपशी अटॅच आहे, ज्यांच्याकडनं हे मी काथा स्टिचचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स करून घेते. तर सध्या माझ्याकडे हे शॉर्ट कुर्तीज आहेत, त्याच्यानंतर लॉंग कुर्तीज आहेत. वाव. आणि रॅप अराउंड स्कर्ट आहे. साड्या कॉटनमध्ये त्यांच्याकडनं करून घेतलेल्या असतात, पण त्या 6 जणींकडनंच मी घेते, त्यामुळे कधी साड्या असतात, कधी स्कर्ट्स असतात, अशी वेगवेगळी व्हरायटी माझ्याकडे स्पेशालिटी आहे. मला वाटतं ही त्या एका एक्झिबिशन मध्ये तू आणलं होतंस हे. येस. त्याच्यानंतर शॉर्ट कुर्तीज मध्ये खूप व्हरायटी आहे आपल्याकडे. शॉपला नक्की व्हिजिट करा. येस. मोडाल सिल्क मध्ये स्टोल्स आहेत, त्याच्यात पण असंख्य व्हरायटी आहे. हे 2 मीटरची लेंथ असते आणि 22 इंचाची त्याची विड्थ असते. हे असे कॉटन मधले आपण जसे ड्रेसेस आणि ह्याच्यातनं जे काही फॅब्रिक उरतं तर ते वाया न घालू देता आपण त्याचे असे छानसे स्टोल करतो, जे आपल्याला मल्टिपल वेजने इव्हन जीन्स स्कर्ट्स आणि टॉप त्याच्यावर वापरता येतात. महेश्वरीमध्ये दुपट्टाज असतात माझ्याकडे. तर असं हे आपलं कलेक्शन आहे. ही एक माझी सगळ्यात आवडती साडी लेहरिया, जो मगाशी मी तुम्हाला रंग दाखवला त्यातला हा एक जांभळा रंग. तर हे असं सगळं श्यामाचं आत्ताचं करंट कलेक्शन आहे. सारखे येत जा, नवीन कलेक्शन नक्की बघायला मिळेल. मोह के धागे. येस, मोह के धागे. सुंदर आहे. थँक्यू. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्की करा, त्याच्यावर कमेंट्सही करा, माझे व्हिडिओज भरपूर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. अर्थ कथा.